निब्बा निब्बी तसं तू ती पप्पी किती तुझ्या हातात उडता येते आताच. याला स्विमिंग पूल मध्ये बघा कशी आम्ही पाडतो आता. एकीचा नाही पाय वाढला ना खाली. तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये घेतो आम्हाला 15 रुपयामध्ये आलेलं आहे सगळ्यांनी. आता आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूलला आणि आम्ही मानसीचा आणि शिवानीचा वेट करतोय कारण की मानसीचं आवरलं नव्हतं काहीच आणि आम्ही दुकानापाशी थांबलेलो आहे आता. तो शिवानी आणि मानसी येतात आता काय माहिती आल्यात का नाही. आल्या का आणि आम्ही दुकानात खातोय काहीतरी खातोय. सो आम्हाला जायचं स्विमिंग पूलला. ये आले आले हे राव मी पण घ्यायचं होतं मग होतं माझ्याकडं. चलो व्लॉगिंग चालू आहे आमची. भूत बनून आलेत गाईज. प्रोटेक्शन. चला गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही 4 जण चाललोय चालत. गाईज हीच ती जी आपल्या मागच्या हा हे ऑलवेज लेट आहेच पण हीच ती होती जी आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये बोलत होती पाठ खाजवती. खाजवा खाजवी ओ भाई तुझा व्हिडिओ आवाज आलेला आहे ब्लॉग मध्ये कधी पण रिअल असायला पाहिजे. गाईस ते नंदूचं माझं चाललं होतं म्हणून मी बोलली होती. माझ्या जरा वेगळा टॉपिक नाही माझ्या कॅप्शन मध्ये पण बघा तुम्ही लिहिलेलं आहे फक्त रॉ लाईफ खरी लाईफ म्हणून सगळं खरं टाकतो. आमच्या ग्रुप मध्ये 42 पोरगी नंदू. ओ माय गॉड व्हॉट इज दिस निब्बा निब्बी तसं तुम्हाला वाटतं. ओ माय गॉड ती पप्पी किती तुझ्या हातात. कशा हळूहळू बोलतात ते आम्हाला सांगत पण नाहीत आणि इथं थोडंसं हे बघा स्वतःच काहीतरी हळूहळू चालतं आणि आम्ही दोघे आपल्या मागं चालतो. दोघे उडता येतात आताच. याला स्विमिंग पूल मध्ये बघा कशी आम्ही पाडतो आता. एकीचा नाही पाय वाढला ना खाली. मागच्या वेळेस शिवानीला मी ढकलून दिली ती. आता लेट्स सी यावेळेस आपण काय करतोय बघा. अजून पण तरी बोलतात काय अजून नंदूला ढकलायचंय. आता नंदूला ढकलणार जायचं. नंदू शिवानी चिव मानसी and this is your girl. सगळ्यात आम्ही रिक्षामध्ये बसलेलो. भाई कोणी मला कसं हे लागले तर आता आणि मांडीवर असली सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे स्विमिंगला चालल्या. गरम होत आहे ना. सो आता आम्ही निघालेलो आहेत आणि इतका जागा पण नाही आम्हाला रिक्षात बसायला. बघा आम्ही 4 जणी एक जण मांडी बसलेली आहे. ते कोण नसणार आहे ते मीच असणार आहे कारण ती बुटकी आहे ना गाईस म्हणून ती मांडीवर बसली. हां सो आता जागा केवढीशी लागते तिला थोडीच जागा लागते. सो आता आम्ही निघालेलो आहेत आणि आम्ही काका म्हणलं 15 रुपये घ्या काका तुम्हाला. तर ऐकत पण नाहीये काका 20 रुपये म्हणतात ते. तुम्हाला 25चं भाडं येते तुमच्या हिशेबाने बरं का. हा पण आता या दोघी ओळखीच्या आहे. आता तू म्हटली मला त्याच्यामुळं तुझ्या लक्षात ठेवावं लागेल. काका तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये घेतो आम्हाला 15 रुपयामध्ये. तुम्हाला आम्ही फेमस नका माझं नुकसान एवढं नका करू. नुकसान नाही तुमचं अजून कस्टमर वाढते. आम्ही म्हणतोय काका ओळखीचे. युट्यूब चॅनल एक्साइटमेंट होती आणि आतमधून असं होता ते सर्व लागला पण मिळणार. काही 1 मिनिट लागलाय आपल्या जयंतीचा. आता जयंती ते लवकर आणि आता तर इतकं गरम पण होत आहे ना असं वाटतंय आता कधी पाण्यामध्ये जाऊ आणि पाणी गावडे खायचे मेन कारण कधी पाणी गरम असतं. स्विमिंग पूल विजिट करा. चांगलं लो प्रमोशन पैसा नाही भेटता. लो प्रमोशन चांगलं नसलं तर नंतर तुला मार खाणार आहे. चांगला असून असं अरे ताई, सकाळी काय बोलली आम्हाला वॉकिंग करायला. सकाळी काय बोलली हे आपण उद्या आहे ना स्विमिंग पूलला जाऊ. आज मला बाहेर जायचंय. हा आणि थोडीशी मला मेसेज करते म्हणती यार चालून स्विमिंग पूलला. म्हणलं कधी म्हणलं आत्ता. मग ते हिट आहे का तो आता काल म्हणले आता थोडी लगेच निघायचं.
होतात ना गाईज, हा. कधी पण असं उत्सुकता होती कुठं बसायची. म्हणलं का तुझं बाहेर जायचं होतं ना, म्हणजे ना यार माझे मूड स्विंग व्हायला लागल्यात, चल लवकर जाऊया. इथं आहे उतरा उतरा. काय अरे बाबा टाईम वाजलाय. पैसे काढू द्या, पैसे द्यावा लागते. हे किती द्या बाकी. So guys, we are finally here. हे बघा दिसतंय का आतमध्ये पाणी तुम्हाला. तुम्ही शूज काढताय ना. गाईज एक्साइटमेंट गाईज फायनली पोचलं पण एवढी खातो काय माहिती. आता शॉर्ट्स गाईज हिला ढकलून देणार पहिले, हिला लय एक्साइटमेंट होती ना. आर यू रेडी? पैशाचं इथं हे करतात इथं हे बोलतात की नायलॉनचेच कपडे लागतात, दुसरे चालत नाही. मग आम्ही आता ते कपड्याचा पैसा वगैरे करतोय. बाकी पाणी इकडं आहे असं आहे, सगळे पोरच आहेत. बाकी आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही आता घेतोय कपडे डिस्ट्रीब्युशन करतात ते. माझे हे कपडे आहेत तर बघा थोडंसं आम्हाला आता कपडे घ्यावं लागले, ते बळच कपडे घ्यावं लागले ते तिथं. जाऊ द्या आता काही करू शकत नाही. पैसे नाही. घरी जायला खरंच पैसे नाही, चालत जायचं आता. घरी जायला पैसेच नाही, चालत चला आता. गाईज आम्हाला सगळ्यांना आउटफिट भेटलाय. हे बघा लेडीज रूम इथं आहे. सो मी आतमध्ये शूट नाही करत आहे. सो आम्हाला आमचं हे भेटलेलं आहे आणि आता अरे आतमध्ये तुम्ही हे करणार आहे. आम्हाला आमचं भेटलेलं आहे, आता मी जस्ट चेंज करून घेतलेलं इथे यांचे फोटो. गरम होतं तर ते गरम सगळं गेले, आता थंडी वाजते. नॉर्मल आहे पण थोडंसं गार पाणी आहे. तर दे तिला जवळ. झालेलं आहे आमचं. बघा आम्ही येत आहे आता चालत. आमचं झालेलं आहे, आम्ही बाहेर पण आलेलो आहे. आम्ही आता बसच्या स्टॉपला चालतोय. म्हणजे असं वाटतं ट्रिपवरनं घरी चाललोय. काय म्हटली? असं वाटतं ट्रिपवरनं घरी चाललोय. हा बाई खरंच असंच वाटते बाई. इतका एन्जॉय केलाय, इतका एन्जॉय केलाय. मी असे आडे फोटो नाही काढलेले कारण की एका हातात म्हणजे सगळ्यांच्या एक हातात बॅग आहेत ना, खरंच तसं वाटतंय. पण मला लय मजा आली, खूप मजा आली भाई. रेन डान्स केला आम्ही. स्टॉप इथंच आहे. गाईज
आम्ही मज्जा केली. एक मिनिट रिक्षावाला नंतर आम्ही सगळे इथं बॉडी लोशन लावतोय आता. गाईज बघा बॉडी लोशन लावते गाईज. स्विमिंग पूलच्या पाण्याने गाईज तोंड काळं पडायला. मग बॉडी लोशन का लावते सनस्क्रीनला? नाही नाही ते सिटी मध्ये जाते तर इथं नाही जाणार आहे. टाका बाई घरी जायला पण. ब्लॉगला थोडं लाव. भिकारावांनी लावतात ते. काय असं वाटतं आम्हाला काही भेटणार नाही आता. रिक्षा काय ह्या माणसाने काय लोनचं काढलेलं घेतलेलं का? तुझं नाही नेणार आमचे पैसे पण संपलेले आता आपण चालत जावं. आमचे पैसे संपलेले आणि आमच्याकडे लिटरी आता 40 रुपये घरी जायसाठी आणि माहित नाही काय चालणार आम्ही. पैसे पाठवा. गुगल पेचे नंबर देते, स्कॅनर देते, नंबर पाठवा आम्हाला. नंबर पाठवा. नंबर नाही, पैसे पाठवा आम्हाला, स्कॅनर पाठवतो. आम्हाला घरी जायला कमीत कमी 2-3 हजार लागतील पाठवायला होतं. भाई इथून आमच्या स्कूलची बस पण येते. स्टारबक्सला जायचंय, पैसे पाठवा आम्हाला. नाही 500 रुपये व्याज झालं. ए भाई 2-3 हजार लागतात ना घरी जायला. गाईज इथून आमच्या बस येते स्कूलची. लवकर पाठवा प्लीज. खूप मेहरबानी होईल आम्हाला. ना गाईज आम्ही तुम्हाला मग आमच्या ब्लॉग मध्ये घेऊन फेमस होता. तुम्ही प्लीज पैसे पाठवा गाईज आम्हाला. कोण बघतंय बघल जे पण बघल ते. गाईज आता प्रेम द्यावा त्या ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विषय आय होप की लवकरच आमचा परत न्यू ट्रिप येईल. हा गाईज लवकरच कमिंग सून एक नवीन ट्रिप. पण ती अशी जवळपास नसेल, ती डायरेक्ट भूर लांब डायरेक्ट भूर काहीच नाही. आपली कोकणची येणार आहे. येणार आहे. आपल्याला कोकण फुल फॅमिली ट्रिप जाणार आहे. म्हणजे लेडीज फक्त. पण ती जरा सध्या मॅडम गावाला चाललेत. मॅडम गावावरनं आल्यावर रिक्षा आली. काहीच रिक्षा आली. रिक्षावालीला आता आम्ही काय करतो. आला बघा फोन बघून आला. बस स्टॉप किती अरे माझीच मांडी दिसली तुला. आता आहे का कामाला 15 मध्ये नेत आहे. सो आम्ही बसले रिक्षा नाही. आम्ही निघाले घरी. 30 रुपये तिच्याकडे 10 रुपये. कारण की आम्हाला माहित नव्हतं की तिथं ह्याच्यामध्ये काय स्कूलमध्ये आम्हाला ह्याचे पण आउटफिटचे पण पैसे भरावे लागतात. आम्हाला वाटलं की ह्याच्यामध्येच करायचंय. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला पैसे भेटलेले आहेत. आम्ही तिथून आमच्या बस स्टॉपला 1 मिनटं. आम्ही तिथून आमच्या बस स्टॉपला तर आलेलो आहेत कसं तरी. म्हणजे पैशाची ॲडजस्टमेंट करून. तर आता आम्ही फायनली आमच्या घरच्यांना फोन करून म्हणलेलं आहे की आम्हाला थोडे पैसे पाठवा. गाईज फायनली आम्हाला पैसे भेटलेत. घरच्यांनी थोड्या शिव्या दिल्यात, पण ठीक आहे पैसे भेटले. पैसे काय झाले भाई. अरे सगळ्यांनी आणलेले पैसे सगळे असे पटापट पैसे गेलेले आहेत. आणि आता आम्ही घरच्यांना फोन करून बोललेले की आम्हाला थोडे पैसे पाठवा बाई. आम्हाला खायचे, आम्हाला भूक लागले. आधी शिव्या खाल्ले त्याने अर्ध पोट भरले. आता अर्ध पोट परत बर्गरने भरायचं आम्हाला. सो मागितलं तर आम्ही पैसे. आणि असा प्रॉब्लेम असा झाला आता माझ्या फोनला पण चार्जिंग नाही. आय डोंट नो मी शूट करू शकते की नाही करते. पण आय विल ट्राय माय बेस्ट टू शूट. सो दॅट्स ऑल. काय इजाजत नाही हे पैसे की तुम्हाला माहिती आहे का. आता नाही का पप्पाला मी फोन लावला. पप्पा जरा पैसे पाठवा. पहिले म्हणले पैसेच नाही आहे. थोड्या वेळेला परत म्हणलं होता आम्हाला आता भाग नाही आहे ना पैसे तर द्यायला. बघितलं का प्रेम किती नाही. त्यांना भीती वाटतेय. गंमत ऐकू का. माझ्या भावाने फोन केलाय, स्कॅनर पाठवतो 200 पाठव. मला पण 100चा पिझ्झा. बघा गाईज तिथं आम्हाला पैसे नव्हते. आता पैसे वाढत होते. भाऊ म्हणते मला पण आण. बघा गाईज गाईज आम्ही आता इथं बसलेलो आहेत आणि बिडल्समध्ये बसलेलो आहे. घरच्यांकडून पैसे मागवत आहे आणि करून आलेले आहेत खालून. असं मागवलेलं आहे. कोणत्या कोपऱ्यात केस उडत्या नंदू. केस उडत्या. हे आहे ना खुर्ची. कोण बघतोय. आम्ही क्लबला जाऊन आलो आहोत. आम्ही मोठे झालं ना आता. 10वी संपली तर आम्ही आताच झालोय काही. आता
घरच्याकडून पैसे मागितले तर आजात नका समजू. गाईज घरच्यांकडनं मी पैसे मागितलेत पण ते माझे पैसे आहेत, मी कमवले म्हणजे मी काही कामाला नाही जात पण मी घरीच जॉब करते. कसला जॉब करते ते? पप्पाचे बिल बनवून देते, 200 रुपये भेटतात जागेवरती मला. गाईज मला पण पैसे वाटतात, मी रोज घरी भांडे घासते आणि धुणं धुते. दोघी बहिणी आहेत गाईज, एकाच घरात दोघी कामं करतात. आणि माझं काम करते. वेट, चिकन वाला पर्सन इज काय आमचं जेवण आलेलं आहे. सगळ्यांनी बर्गरच मागवलेलं आहे कारण की ऑल आर बर्गर. स्नॅप टाका. आता सांगते जे काढायचे ना आता पटापटा काढा.